या पाचही जणांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सकाळी अजित पवार विमानात बसण्यानंतरचा एक फोटो सुद्धा समोर आलेला आहे। हा अजित पवारांचा शेवटचा फोटो होता। त्यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक सुद्धा त्यांच्या बाजूला दिसतात। विशेष म्हणजे अपघातानंतर या अपघाताच्या आसपासचा जो भाग आहे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात अजित पवारांच्या फाइल्स आणि कागद पसरलेले आहेत। त्यामुळे अजित पवारांच्या कामाचा सपाटा नेमका किती होता आणि या प्रवासात सुद्धा आपल्या कामाबद्दल ते किती सजग होते याची कल्पना आणि याची जाणीव आपल्याला होते। विकास कामांबद्दल सुद्धा अजित पवार प्रचंड जागरूक असायचे। विकास कामांची आणि त्यातल्या बारकाव्यांची आणि प्रशासनिक बाबींची त्यांना फार चांगली माहिती असायची, जाण असायची। त्यामुळे बऱ्याचदा अधिकाऱ्यांना दरडावताना ते नियमांचा दाखला सुद्धा द्यायचे आणि त्याचबरोबर कामांच्या टाइमलाईनची सुद्धा माहिती द्यायची। असे अनेक बारकावे अजित पवारांना माहित असायचे। त्यामुळे अधिकारी सुद्धा अजित पवारांना घाबरायचे। एक दरारा अजित पवारांचा प्रशासनावर सुद्धा होता। अगदी आणि खरं तर अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते। पुण्यावर त्यांचं विशेष प्रेम होतं। पुण्यातल्या संपूर्ण राजकीय ज्या बातम्या, राजकीय घडामोडी होत्या त्यावर बारीक लक्ष असायचं। मात्र अजित पवार यांच्याकडे बीडचं पालकमंत्रीपद जेव्हापासून आलं होतं त्यावेळेपासून बीडमध्ये सुद्धा सुधारणा करण्याचे त्यांचे प्रयत्न सातत्यानं दिसत होते। अगदी छोट्या छोट्या सरकारी कामांमध्ये सुद्धा ते अगदी बारकाईनं लक्ष घालत होते। काही दिवसांपूर्वीच बीडमधल्या एका मुलीचं शालेय शिक्षण घेणाऱ्या एका मुलीचं पत्र होतं अजित पवारांना आणि तिने तिची व्यथा मांडली होती। त्याची सुद्धा दखल अजित पवारांनी घेतली होती। त्यामुळे लोकभावना जाणून घेणारा आणि या भावनांचा आदर करणारा एक मोठा नेता आज हरपल्याची भावना अगदी तळागाळातून व्यक्त होतीये। सभागृहामध्ये अनेकदा अजित पवारांची प्रश्न मांडणी, त्याची उत्तर देण्याची हातोटी आपण पाहिलेली आहे। खरं तर जनतेच्या पाठिंब्यावर आपण निवडून आलेलो आहोत आणि जनतेसाठीचं उत्तरदायित्व जे आहे ते आपल्याकडे आहे। आपण त्या उत्तरदायित्वाची भावना ही नेहमी खरं तर त्यांच्या मनामध्ये असायची, ते बोलून दाखवायचे। त्यामुळे उक्तीत जे होतं ते त्यांच्या कृतीत सुद्धा दिसून यायचं। म्हणूनच अत्यंत मोकळा ढाकळा असा हा नेता होता आणि असा हा नेता जाणं हे त्या समाजाचं सुद्धा एक खूप मोठं नुकसान असतं। अर्थातच त्या राजकीय पक्षाचं सुद्धा जरी हे नुकसान असलं तरी समाजाचं सुद्धा एक खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्या अजित पवारांचं हे जाणं हे महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी असंच म्हणावं लागेल। खरं तर संपूर्ण राज्याची त्यांच्या काकांप्रमाणे म्हणजे शरद पवार यांच्याप्रमाणेच त्यांना अत्यंत मोठी जाण होती। राज्याची राजकीय अशी सगळीच समीकरणं त्यांना चांगलीच माहिती होती आणि चांगला समज सुद्धा होता। त्यामुळे कुठलाही निर्णय घेत असताना त्यांची निर्णय क्षमता त्यामधून दिसून यायची। लाडकी बहीण योजनेचा निर्णय असू देत किंवा त्याची अंमलबजावणी असू देत, राज्याच्या तिजोरीवर भार पडतो आहे हे अजित पवारांनी समोरासमोर सुद्धा अनेकदा सांगितलेलं होतं। मात्र ही योजना चालू राहणारच याविषयी सुद्धा त्यांनी तेवढं स्पष्टपणे सांगितलेलं होतं। तशी तजवीज करण्याची त्यांनी हिंमत दाखवलेली होती। त्यामुळे अत्यंत हिंमतवान असा हा नेता म्हणावा लागेल। खरं तर कडक शब्दांचा नेहमीच मारा द्यायचे अजित पवार, सरकारी अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दरडावायचे। मात्र त्यामागे त्यांची शिस्तप्रियता हा एक खूप चांगला गुण होता आणि त्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा अजित पवारांची एक वेगळी छबी आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे राजकारणात बऱ्याचदा काही भावनिक घोषणा सुद्धा नेत्यांकडून केल्या जातात, पण प्रत्येक घोषणा करण्यापूर्वी अजित पवार यांना आपल्या राज्याच्या आर्थिक ताळेबंदाची कल्पना असायची। आर्थिक क्षमता राज्याची किती आहेत, मर्यादा किती आहेत याची जाणीव त्यांना असायची। कारण बऱ्याचदा ते उघडपणे बोलून सुद्धा हे दाखवायचे। बारामती शासकीय रुग्णालयाबाहेरची दृश्य आपण बघतोय। सर्व पवार कुटुंबीय हे बारामती शासकीय रुग्णालयात पोहोचलेले आहेत। एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न पवार कुटुंबियांकडून केला जातोय। कार्यकर्त्यांनी देखील सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी धीर दिलेला आहे। आक्रोश कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा बघायला मिळतोय, कारण अकाली एक्झिट अजित पवारांची प्रत्येकाला धक्कादायक आहे, तितकीच दुःखद आहे, अविश्वसनीय आहे। त्यामुळे हे सत्य पचवणं प्रत्येकासाठी जड जातंय की आपले लाडके हक्काचे दादा आज आपल्यात नाही आहेत। कारण प्रत्येकाला सहजपणे अजित पवारांपर्यंत पोहोचता यायचं, त्यांच्यापर्यंत आपलं गाऱ्हाणं मांडता यायचं आणि शक्य असेल तर अजित पवार सांगायचे, त्याची दखल सुद्धा लगेच घ्यायचे आणि शक्य नसेल, काय अतार्किक मागणी असेल तर तिथल्या तिथेच अजित पवार सुनवायला सुद्धा मागे पुढे बघत नसायचे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आता आपल्यासोबत आहे। निलेश, काय आणखी अपडेट्स तुमच्याकडे? या ठिकाणी पवार कुटुंबांची आता डॉक्टरांसोबत बैठक झाली आहे ना, त्यानंतर आता अजित पवार यांचा मृतदेह आहे तो आता
PM साठी या ठिकाणी नेण्यात आलेला आहे. PM करून ते थेट घरी नेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी काटेवाडीत ते राहतात त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह आहे तो घेऊन नेण्यात येणार आहे. मात्र त्याआधी पोस्टमार्टम आणि DNA टेस्ट जे आहे ते करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ते मिळत आहे. खरं तर याआधी पवार कुटुंबांनी आता डॉक्टरांशी चर्चा केली, एकत्र बसून त्यांनी निर्णय घेतलेला आहे. खरं तर आयडेंटिफिकेशन होणं फार महत्वाचं आहे, कारण अपघातामध्ये ज्या प्रकारे अजित पवार यांचा मृत जो आहे तो वाईट प्रकारे या ठिकाणी अपघातामध्ये मृत्यू झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे त्यांच्या बॉडीची DNA टेस्ट करून आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांकडे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता त्यांनी नातेवाईकांच्या परवानगीनुसार आता मृतदेह जो आहे तो आता पोस्टमार्टमसाठी या ठिकाणी नेण्यात येत आहे. त्यानंतर तो थेट घरी जो आहे तो नेला जाणार आहे. निलेश, या प्रक्रियेसाठी साधारण किती वेळ लागू शकतो त्याची काही कल्पना? अंदाजे आता जर बघितलं तर पोस्टमार्टम आहेत ते तात्काळ या ठिकाणी करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाने या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे पुढील 2 तास जे आहेत त्या 2 तासामध्ये DNA टेस्ट असतील किंवा पोस्टमार्टम असतील हे करून मृतदेह जो आहे तो पवार कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तर बाकीचे जे 5 मृतदेह जे आहेत त्यांचीही या ठिकाणी पोस्टमार्टमसाठी त्यांना हलवण्यात येत आहेत. त्यांचंही पोस्टमार्टम आणि आयडेंटिफिकेशन DNA टेस्ट जे आहे ते केली जाणार आहे. तर त्यानंतर त्यांचेही मृतदेह जे आहेत ते नातेवाईकांना दिले जाईल. आता या ठिकाणी जर बघितलं तर सुप्रिया सुळे असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील हे स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जय पवारांनी गाडीत बसून त्यांचा वडील जे आहेत अजित पवार यांचा मृतदेह ते घेऊन स्वतः या ठिकाणी जातानाच आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मात्र आता काही वेळातच या ठिकाणी अजित पवार यांच्या मृतदेहाच्या DNA आणि पोस्टमार्टम जो आहे तो होईल. त्यानंतर अंत्यविधीची जी प्रक्रिया आहे ती केली जाईल. अर्थात आज अंत्यविधी होण्याची शक्यता कमी वर्तवली जाते, कारण मृतदेह जो आहे तो अजून जो म्हणजे मेडिकल दृष्ट्या अजूनही ताब्यात मिळालेला नाहीये. पूर्ण कायदेशीर बाबी झाल्यानंतरच ताब्यात दिला जाईल आणि त्यानंतरच अंत्यविधीची जी तारीख आहे किंवा वेळ आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र माहितीनुसार उद्या कदाचित अंत्यविधी होण्याची शक्यता आहे. आज दर्शनासाठी बारामतीतील काटेवाडी या ठिकाणी अजित पवारांचा मृतदेह जो आहे तो घरी ठेवण्यात येणार आहे. निलेश, तुम्ही DNA टेस्टचा उल्लेख केला, मृतदेहाची ओळख पटवण्यात काही अडचणी येतात का? ज्या प्रकरणी या अपघातामध्ये बर्निंगचं प्रमाण जास्त आहे, कारण मृतदेह जो आहे तो बर्निंग अवस्थेत या ठिकाणी आढळलेला पोलिसांचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळं कायद्यानुसार DNA टेस्ट ही जी आहे ती करावी लागेल अशी माहिती जी आहे ते डॉक्टरांनी दिलेली आहे. त्यामुळं DNA टेस्ट हे मस्ट असल्यामुळं DNA टेस्ट करूनच मृतदेह जो आहे तो ताब्यात दिला जाईल. ठीक आहे निलेश, आता मृतदेह कुठे होता आणि तो मृतदेह आता कुठे नेला जातोय आणि नेमकं काय काय होणार ते परत एकदा सांगू शकता? बारामतीतील जे शासकीय रुग्णालय आहे अहिल्यादेवी होळकर यांचे, या हॉस्पिटलमध्ये शासकीय रुग्णालयाच्या ICU मध्ये 6 जणांचा मृतदेह जो आहे तो ठेवण्यात आला होता. मात्र आता इथून मृतदेह काढून ते दुसऱ्या शासकीय हॉस्पिटलमध्ये ज्या ठिकाणी पोस्टमॉर्टम आणि DNA टेस्ट या लॅबोरेटरीमध्ये केले जातात त्या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे. तिथून ते थेट काटेवाडीतल्या घरी जो आहे तो नेला जाणार आहे. मात्र आता कायदेशीर जे बाबी जर बघितल्या आपण तर मृतदेह असेल, DNA टेस्ट असेल किंवा पोस्टमॉर्टम असेल, या गोष्टी ज्या आहेत त्या आता करण्यासाठी डॉक्टरांनी वेळ मागितली होती आणि त्यानुसार आता मृतदेह जो आहे तो बारामतीतल्या सरकारी हॉस्पिटलमधून नेण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर DNA टेस्ट आता केली जाणार आहे आणि त्याचबरोबर पोस्टमॉर्टम सुद्धा आता केलं जाणार आहे अजित पवारांच्या मृतदेहाचं. बारामतीमध्ये अजितदारांचं विमान क्रॅश झालं, ज्यामध्ये अजित पवारांचा मृत्यू झालाय, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळलाय आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं अजूनही बारामतीमध्ये दाखल होत आहेत अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी. कारण शेवटचं का असेना पण आपल्या लाडक्या नेत्याला बघण्याची धडपड प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये दिसते. त्यामुळे कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील करतायत. पार्थ पवार, जय पवार तिथे होते ICU मध्ये हॉस्पिटलच्या, जिथे मृतदेह ठेवण्यात आलेले आहेत सर्व मृतांचे. शरद पवार काही वेळापूर्वी पोहोचले, सुनेत्रा पवार आहेत, सुप्रिया सुळे सुद्धा आहेत आणि राष्ट्रवादी आणि अन्य पक्षाचे काही प्रमुख नेते सुद्धा पोहोचलेले आहेत. प्रत्येकासाठी अतिशय क्लेशदायक आणि धक्कादायक ही बातमी